कुठलेही माणूस असो काय असो हे सगळे जिम्मेदारी ते सांभाळणार आहे। आता प्रत्येक गावाची माणूस कसा जिम्मेदारी सांभाळणार आहे याची मला फक्त माहिती पाहिजे आणि ते कसे काम करणार आहेत आणि किती लोक ते करणार। गट सर्व या पक्षाचे नेते आणि सर्व कार्यकर्ते आज तुम्हाला या ठिकाणी आपल्याला माहिती आहे मोजून आपल्याला 9 दिवस उरलेले आहेत। 5 फेब्रुवारीला मतदानाचा दिवस आहे। आपण ज्या वेळेला माझं नाव बाळू मुरू रटाटे, मी उबाटा गटाचा शहर संपर्क संघटक आहे आणि मी KMGUचा एक कार्यकर्ता आहे। तर बरेच दिवस आम्हाला कार्य नेता नाही याकरता मी स्लोगन बोलत आहे। फार अंधार झाला आता दिवा पाहिजे, महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा जिजाऊंचा शिवा पाहिजे, ह्या शहराला नागोठण्याला सुमित कातेदादा सारखा नेता पाहिजे, नेता पाहिजे। जिल्हा परिषद उमेदवार जे आहेत शिंदे शिवसेनेच्या माध्यमातून उभे राहिलेले आहेत। महाविकास आघाडी म्हणून 5 पक्ष एकत्र आलेले आहेत। ही ताकद कशा पद्धतीनं निवडणुकीत मतांमध्ये परावर्तित होईल आणि त्यासाठी आपले काय प्रयत्न असतील? काय नाव आपलं? माझं नाव सगीर अधिकारी, राहणार नागोठणे। मी रायगड जिल्हा काँग्रेस पार्टीचा अल्पसंख्याक अध्यक्ष आहे। गेली 40 वर्ष मी काम करत आहे आणि आता या पार्टीमध्ये जे 5 पक्ष मिळाले आहेत त्यांचा सर्वांचा एकच ध्येय आहे की येणाऱ्या या 5 तारखेच्या निवडणुकामध्ये कातेसाहेब आणि 2 उमेदवार जे आहेत महिला त्यांना पण निवडून भरघोस मतांनी देणार आहेत अशी लोकांची अपेक्षा आहे। मी काँग्रेसतर्फे मी माझं हे मनोगत व्यक्त केले। नागोठणा शहराचे शहर प्रमुख संतोष चितलकर असतील, उपशहर प्रमुख असतील, पंकज दादा असेल, संतोष राऊत असेल, राजेश रुबेल असेल, या सर्व एवढं सांगायचं आहे की येत्या 5 तारखेला आपण सर्वजण नियोजन करून कातेसाहेबांना आणि 2 जे आपल्या पंचायत समिती सीट आहेत त्यांना मतदान करून भरघोस मतांनी विजयी करा एवढं सांगून माझं समितीच्या एक मंदिरबाई आणि ते दुर्बल आणि ह्या उमेदवाराचा अतिशय साधी व्यक्ती आहे आणि तुम्हाला आज शब्द देतो कारण आम्ही सगळा अभ्यास केला आहे व्यक्तीचा। म्हणजे थोडासा सायकोलॉजीचा अभ्यास, मला शिक्षण पण त्याच्यामध्ये झालं। सायकोलॉजी स्टडी आहे, त्या चेहरा बघून आपल्याला समजतं की ही व्यक्ती कुठे जाईल आणि मी त्यांना हजारावे बोललो की तुमचं भविष्य खूप चांगलं आहे, तर जिल्हा परिषद करायचं नाही आपल्याला। त्यांना असं गमतीत होतं, हसले थोडेसे। मी घरी तिथे बोललो ऑफिस आणि दुसऱ्या पंचायत समितीच्या उमेदवार अंबीर वहिनी यांना जाहीर पाठिंबा हा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा। हे एका दिशेला आणि ते एका दिशेला अशा पद्धतीने धंदावर त्यांचा सुरू आहे। त्यांना मनोज दादा खांडेकरांची एवढी मोठी साथ त्यांना मिळाली, तशीच साथ आपल्याला सुमितजी काते यांना द्यायची आहे। कधीच कार्यकर्ता आपला विसरू शकत नाही, उमेदवारही विसरू शकत नाही। तर सगळ्यांनी 5 डॉक्टर शिर्के आमचे मित्र, आपले RPIचे गायकवाड साहेब, आमचे जुने प्रकाश मोरे साहेब, दिनेश ढाक। आता नियोजन कसं करायचं आहे माहिती आहे काय? प्रत्येक गावामध्ये आपल्या बूथ वाईज 15 ते 10 लोक पाहिजे आणि ती तुम्ही कशी काम करणार ना त्याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे आणि जर तो आढावा नसेल तर आपली मेजॉरिटी असून काही उपयोग राहणार नाही। आता तुम्ही जेवढं मला दाखवता, तुम्ही प्रेम दाखवता, हा प्रेम असंच राहील, पण त्या प्रेमाची आपल्याला पूजणी करायला लागते ना। ज्या ठिकाणी त्या पूजणीच्या स्वरूपात तुम्ही सगळे एकोपाने कसं काम करणार ना ते मेन इम्पॉर्टंट आहे। पाणी आपण येतो, पावसाळा आला का पाणी गरम करा, साथीचे रोग होतील, आम्ही पुढे नेहमी भाषण करतो, तुम्ही माझ्या घरात पाणी गरम करून पितो की नाही हे बोलायला पाहिजे। त्या मतदानाचा आकडा काढून खऱ्या अर्थानं आपल्याला ही लढाई जिंकायची आहे, कारण आपल्याकडे जनसमूह हे लोकांना तुम्ही सांगा। गवाई एकाची गवाई आणि लोकांना येडे म्हणून ही त्यांची सवय। एवढंच बोलतो आणि आपण मैं सगीर अधिकारी, रहने वाला नागोठना, तालुका रोहा, जिला रायगढ़। मैं रायगढ़ जिला का कांग्रेस पार्टी का अल्पसंख्यक अध्यक्ष हूँ। गए कम से कम मैं 50 साल से काम कर रहा हूँ कांग्रेस पार्टी में और अभी ये इलेक्शन आया है, मतदान 5 तारीख को है, 5 फरवरी को। उसकी तैयारियां हम लोग कर रहे हैं क्योंकि ये इलेक्शन जो है जिला परिषद पंचायत समिति दोनों 2 गना इसमें इलेक्शन होने वाला है। तो यहाँ पे हमारे
काते साहब खड़े हैं उम्मीदवार जिला परिषद के लिए, और पलस पंचायत के लिए पंचायत समिति के लिए अंजलि दुर्गावले, और सुकेलीगंज में अरुणा हम्बीर करके ये ऐसे 2 उम्मीदवार खड़े हैं। हमारा धैर्य है कि सबका विकास होना ज़रूरी है। नागोटने में फिल्टर पानी अभी तक चल रहा है। मैं पंचायत में मेंबर था, उस वक्त से फिल्टर पानी का अभी तक करोड़ों रुपए उस पर खर्चा हुए, लेकिन फिल्टर पानी का कतरा भी किसी के घसे में या मुंह में गया नहीं। ये मेरे को बहुत लाजिरवानी ये लगता है। मैं आपसे निवेदन करता हूँ काते साहब से, जो अभी उम्मीदवार है, क्या पहले नागोटना में फिल्टर पानी का आयोजन आप कर लेना ज़रूरी है, और सब जनता की भी अपेक्षा आपसे है कि आप नागोटना में पानी पिलाएंगे, जो अंतोड़े साहब के सपने हैं वो पूरे हो जाएंगे। ये मेरी महत्वाकांक्षा है। किस प्रकार राजनीतिक माहौल है यहाँ पर? यहाँ पे अभी बहुत ही अच्छा माहौल है, क्योंकि लोग जो गद्दारी करके चले गए उनके खिलाफ लोगों ने एक ये खोला है कि बाबा ये जो हो गया, क्योंकि पंचायत आज बहुत इससे मेहनत करके लाए थी। जो हमारे दोस्त भी चले गए उनके भी उनका सबक था, लेकिन क्या हुआ मालूम नहीं, पता नहीं। उसका हमको भी बहुत बुरा लगता है, और इसलिए हमने अभी आप किए, जनता ने भी ऐसा है किया कि बाबा कुछ तो भी परिवर्तन होना ज़रूरी है। इसलिए हम उसके पीछे हम मतदान के लिए हम लोग अपेक्षा करेंगे लोगों से कि वह लोगों को जाके समझाएंगे। हमारा प्रचार यही रहेगा कि जो हमारी आघाड़ी है वो चुन के आएंगे, उसके उम्मीदवार चुन के आएंगे। काय सांगाल, काय नाव आपलं? सुमित काते आणि इतर जे पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी आपण दंड थोपटलेले आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल, बाळासाहेबांची शिवसेना या एकत्र लढताना दिसतात। याबरोबर काही घटक पक्ष देखील, काही पक्ष, राष्ट्रीय पक्ष देखील आपल्यासोबत आहेत। काय सांगाल? माझं नाव राजेश अरुण सुर्वे, मी नागोटने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा शहर प्रमुख आहे। एकंदरीत राजकारणाचा अभ्यास करता आजच्या दिवशी तुम्हाला सांगतोय मी की सुमितजी काते यांचा विजय निश्चित आहे। कारण एक तरुण तडफदार उमेदवार आज या विभागाला मिळालेला आहे। तसेच आमच्यासोबत त्यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही ताकद सुद्धा त्यांना मिळालेली आहे। काँग्रेस पक्षाची खूप मोठी ताकद त्यांना मिळालेली आहे। तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RPI यांची ताकद सुद्धा आज आमच्या युतीमध्ये सामील झालेली आहे। त्याच्यामुळे आमचा विजय हा निश्चितच असणार आहे। काय सांगेल, कशा पद्धतीनं गावोगावी आपण त्या ठिकाणी पोहोचताय आणि विरोधकांचं तगडं आव्हान आपल्याला आहे का, की सहज सोपी ही निवडणूक वाटते आपल्याला? निवडणूक मला ही सोपी वाटते, कारण एकंदरीत पाहता सुमितजी काते आणि त्यांचे एक पार्टनर आहेत, त्यांचे बिझनेस पार्टनर असेल, त्यांचे मित्र मनोजजी खांडेकर यांना खेळाची, स्पोर्ट्सची खूप आवड आहे। आणि या पूर्ण विभागामध्ये त्यांनी एवढ्या म्हणजे असं स्पोर्ट्सचे जे खेळाडू आहेत त्यांना वरच्या लेवलला नेण्यापुरतं त्यांचं खूप योगदान आहे। त्यामुळे विभागातून आणि त्यांची कामाची जी पद्धत आहे ही खूप मोठी आहे। आणि आम्ही विभागात गेल्यानंतर आम्ही गल्ली गल्लीमध्ये आणि आळीआळीमध्ये फिरलोय, तर त्यांचंच नाव हे चर्चेत आहे। त्यामुळे विजय हा निश्चित आहे। दादा काय सांगाल, सुमित काते यांच्या निवडणूक प्रचारासाठी आपण साऱ्यांनी दंड थोपटलेले आहेत। गावोगावी आपण जाताय, बैठका सुरू आहेत, प्रचाराचा धुरळा आपण उडवलेला आहे। काय आपली प्रतिक्रिया? 5 पक्ष एकत्र आलेले आहेत, कसा विश्वास आहे? 5 पक्ष जे आमच्यासोबत जे आता आलेले आहेत आणि 5ही पक्षांनी जी आम्हाला जी ताकद दिलेली आहे, ही ताकद घेऊन आम्ही आज जिल्हा परिषदेवर भगवा फडकवणार। तसेच आम्ही जे 2 जिल्हा पंचायत समितीचे जे सदस्य दिलेत, हेही त्या पंचायत समितीवरती आपले झेंडे फडकवणार आहेत। त्यामुळे विजय हा निश्चितच आहे। आणि आम्ही ज्या ज्या गावामध्ये जातो त्या गावांमध्ये आम्ही ज्यावेळी पहिले जायचो त्यावेळी विकास कामाची नारळ कधी फोडली नव्हती, पण कबड्डी क्रिकेटची नारळ फोडण्यासाठी आम्ही नक्की गेलो होतो। त्या तरुण लोकांचा, तरुण मुलांचा पाठिंबा तर आम्हाला आहेच। तसेच या जनतेचा आज सुमितदादा काते यांनी जी विकास कामं जी आपल्या खर्चातून करून दिलेली आहेत त्याबद्दल
लोकांनी चांगला प्रतिसाद आम्हाला दिला आहे आणि विजय हा निश्चित होणार आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेनेचे नेते जे होते ते आता सध्या राष्ट्रवादीतून या ठिकाणी निवडणूक लढणार आहेत. किशोर जैन आपल्या सोबत समोर आहेत. आव्हान आहे का, काय सांगा? आव्हान तर सोपं त्यांनीच करून दिलं आहे आम्हाला, कारण ज्याची कॅच पकडली तो खेळाडू बाद होतो मैदानातून. आणि त्यांनी स्वतःनी जाहीर केलेलं आहे की माझी कॅच पकडली तटकरे साहेबांनी. तटकरे साहेबांनी त्याची विकेट घेतलेली आहे हे तर क्लिअर आहे. आता आम्ही तुम्हाला सांगतो की ज्या मैदानामध्ये जो खेळाडू ते बोलत होते की मी ह्या पक्षात जायचा प्रयत्न केला, तो पक्ष छोटा होता, तो पक्ष छोटा होता, तर आम्ही तुम्हाला सांगतो की मी खेळाडू खेळणारा, मी पण एक खेळाडू आहे. खेळाडू मैदानामध्ये ज्यावेळी खेळ खेळत असतो तेव्हा तो खेळाडू किती कॅपेबल आहे हे बघून एखादा खेळाडू त्याची विकेट घ्यायची की नाही हाही विचार करतो. आणि आमच्या पक्षाने तेही केलं की ह्याला खेळवत ठेवायचा की ह्याचा विकेट घ्यायचा. पण विकेट घेतल्यानंतर आम्हाला माहिती होतं की आमचा जो सुमितदादा काते आहे पक्का खिलाडी आहे आणि पक्का खेळाडू आहे. हा नक्कीच या मैदानामध्ये षटकार चौकार मारणार आहे असा हा खेळाडू आहे आमचा. आणि हे सर्व जनतेने दाखवलेलं आहे की बाबा आपला जो खेळाडू आहे हा सुमित काते आहे. जो बाद झालेला आहे तो मैदानाच्या बाहेर गेलाय, त्याला बाहेरच ठेवणार. आता दोन शिवसेना एकत्र आलेल्या आहेत. ताकद निश्चितपणानं दुपटीनं वाढल्याचं आपल्याला दिसतंय. काय सांगाल, कसा फायदा होईल निवडणुकीत? आज नागोठणे विभागामध्ये बघायला गेलं तर शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि जो बालेकिल्ला शिवसेनेचा होता तो बालेकिल्ला शिवसेनेचा राहिला पाहिजे यासाठी आम्ही दोन्ही शिवसेनेच्या पक्षांनी, दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व या शिवसैनिकांनी निर्णय घेतलेला आहे की या शिवसेनेमधून जो आता नेता पुढच्या दुसऱ्या पक्षामध्ये गेलाय त्याला धडा शिकवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र होऊन त्याला नक्कीच पराभूत त्याला करून त्याचा पराभव करणार आणि या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही सर्व सज्ज झालोय. आणि आम्हाला दोन पक्षांना बळकटी देण्यासाठी अजून आमच्यासोबत 3 पक्ष आम्हाला जोडले आहेत. त्यामुळे हा विजय निश्चितच आहे. जिल्हा परिषदेसाठी नागोठणे विभागातून तरुण तडफदार असे काते साहेब या ठिकाणी निवडणुकीला उभे राहिलेले आहेत. काय सांगाल, आज महत्वपूर्ण अशी बैठक झालेली आहे, निर्णायक बैठक समजली जाते ही. काय नेमकं या बैठकीमध्ये ठरलं, काय सांगाल? आजची ही जिल्हा परिषद निवडणुकी संबंधात जी महत्वपूर्ण बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्ष हा पहिल्यांदाच सहभागी झाला आणि आमच्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांच्या विचारांनी एक दिलानी एक मनाने सर्वांनी ठरवून सुमितजी काते हे जे आपले जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत, त्याच्यानंतर पंचायत समितीचे उमेदवार दुर्गावले वहिनी, हंबीर वहिनी, या सर्व उमेदवारांना काँग्रेस पक्षाचा जाहीर पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे. आणि सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलानी एक मानाने ठरवलेलं आहे की आपल्याला कुठेतरी आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, आपला अस्तित्व कुठेतरी टिकायला पाहिजे. त्याच्यासाठी हा सर्वांनी एकमुखी हा पाठिंबा दिलेला आहे आणि एकमुखी पाठिंबा देऊन आपले सर्व उमेदवार भरघोस मतांनी कसे विजयी होतील याच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तन मन लावून एकोप्याने काम करायचे आहे व जास्तीत जास्त भरघोस मतांनी कसा विजयी होईल याच्यासाठी सर्वांनी मेहनत घेऊन येणाऱ्या 5 तारखेला मतदान मतपेटीपर्यंत कसा पोहोचेल याच्यासाठी प्रयत्न करावेत. सुमित काते यांच्या प्रचारामध्ये जर आपण बघितलं तर 5 पक्षांची महाविकास आघाडी या ठिकाणी एकजूट झालेली दिसते. कशा पद्धतीचं चित्र तयार होईल, विजयाची खात्री आहे का आपल्याला? 100% विजयाची खात्री आहे आणि एक तरुण उमेदवार आहेत, स्वतःच्या स्वखर्चाने ते बरेचशा ठिकाणी काही विकास कामे करून राहिलेली आहेत आणि अतिशय सुशिक्षित पण आहेत आणि स्वतः चांगल्या ह्यानी ते आता ह्या राजकारणात उतरलेत. अजून त्यांचा हे पण नाही, म्हणजे लग्न पण झाले नाही, पण त्याच्या अगोदर त्यांनी हा समाजाशी एक काम करण्यासाठी त्यांना वाहून घेतलेला आहे. तर ही पण फार मोठी गोष्ट आहे.